लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला करणारे आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेत। तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। नगर दौंड मार्गावर हाकेंच्या कारवर हल्ला करण्यात आल्या होत्या, कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या। दरम्यान या आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतले। तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता। हाकेंच्या कारवर हल्ला करण्यात आला होता, त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आला होता। दरम्यान या आरोपींना आता ताब्यात घेण्यात आले। तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केला। नगर दौंड मार्गावर हाकेंच्या कारवर अचानक हल्ला करण्यात आला होता, त्यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या। या प्रकरणी आता तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची सुद्धा नोंद करण्यात आली। नगर दौंड मार्गावर हाकेंच्या कारवर हल्ला झाला होता। दरम्यान या प्रकरणी आता तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं। नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। नगर दौंड मार्गावर लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला करण्यात आला होता। दरम्यान पोलिसांनी तातडीने तपास करत कारवाई करत आता तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला करण्यात आला होता आणि या प्रकरणी आता तिघांना ताब्यात घेतलं। साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे। दरम्यान यावर लक्ष्मण हाके यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया। आम्ही दौंड मार्गे नगर बायपास तिथे एक सारंगी नावाचं हॉटेल आहे। हॉटेल चांगलं व्यवस्थित आहे। फक्त तिथं आमचे 2 त्या गावातले तिथले स्थानिक फक्त चहा घेतला आणि गाडीत बसून निघायला लागलो तर मॉबनी जमावानी हमला केला। आतापर्यंत हा 9वा हमला आहे। 9वा हल्ला आहे। 9 वेळा हल्ला झालेला आहे। ना पोलीस डिपार्टमेंट किंवा वरिष्ठ मंडळी याच्यामध्ये दखल घेत आहेत, ना इथले कोण लोकप्रतिनिधी संबंधित मंत्री यामध्ये दखल घेत आहेत। 2 दिवसापूर्वी माझे सहकारी त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर केलेले आहेत, डोक्यात वार झालेले आहेत, टाकं पडलेले आहेत आणि एक पाय फ्रॅक्चर झालेला आहे। एवढं असून सुद्धा कोणीही या महाराष्ट्रामध्ये वर्दीची भीतीच या लोकांनी डोक्यातनं काढून टाकलेले। ते वर्दीला घाबरत नाहीत। पोलिसांच्या 2 कॅनवाई गाड्या असताना ते घाबरले नाहीत।